नमस्कार. मराठवाड्यातून वाहणारी गोदावरी नदी आणि तिचा तडाखा आमच्या परभणीमध्ये देखील लागला. अनेक शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं. शेतामध्ये गुडघाभर पाणी पसरलं. अनेक शेतकऱ्यांचं जे पीक होतं, ज्या पिकाच्या भरोशावर अनेक स्वप्न शेतकऱ्यांना रंगवले होते, ते देखील धुळीस मिसळले गेले. घरातल्या वस्तूवर ज्या शेतकऱ्याचं प्रेम होतं, त्या वस्तू देखील डोळ्यासमोर वाहताना त्यांनी पाहिल्या. लेकराची वही, पेन, पाटी हे देखील गेलं. आणि म्हणून त्या लेकरांना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हे द्यायचे. त्या उद्देशानं हे शालेय साहित्य सोनपेठ तालुक्यातील काही गावांना उद्या मी चाललोय. व्हिडिओ बनवण्याचं कारण ज्याच्याकडे आहे, म्हणजे ज्याच्या दुडीत आहे, ज्याच्या ताटात आहे, त्या दुडीतली गोष्ट, दुडीतली भाकर वाळण्या अगोदर ज्या ताटात नाही त्या ताटात पडावी, या उद्देशाने प्रत्येकाने सोबत या, मदतीचा हात द्या. आज वेळ त्यांची वाईट आहे. काळ वेळ कोणाचा कधी कसा येईल काही सांगता येत नाही. हा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सध्या हवाल दिलंय. आणि म्हणून ज्याचे दिवस चांगले त्या प्रत्येकाने शेतकऱ्याला साथ द्यावी एवढीच विनंती. नवोदय स्कॉलरशिप एक क्लास नावाचे ऍप आहे. याच्या अगोदर आपण 15 रुपये फीस ठेवली होती, पण या पूरग्रस्त परिस्थितीमुळे ती सर्व बॅच लहान लेकरांना मोफत असेल. त्याच्यामध्ये दररोज 3 तास क्लास असेल. मी आलोय, तुम्ही पण या आणि एकदा भुऱ्यावर बांधावर जाऊन त्या शेतकऱ्यांचं जे रडणं आहे त्याला थांबवायचं असेल तर तुमच्यासारख्या आमच्यासारख्या लोकांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. शेवटी जय जवान जय किसान. धन्यवाद.